प्रियकर्यानं प्रेयसीच्या मदतीनं तिच्या सासूला विषारी औषध टाकलेलं पाणी पाजून मारण्याचा कट रचला. मात्र ते विषारी औषध असलेले पाणी पिल्यानं प्रेयसीच्या पतीचा मृत्यू झाला. ही घटना घडली आहे सोलापुरात. सोलापुरातील पंढरपूरच्या उंबरगाव येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. समाधान गणपत लोहार वय 34 राहणार उंबरगाव तालुका पंढरपूर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार समाधान लोहार याचा विवाह सारिका वय 32 हिच्याशी 2013 साली झाला होता. गेल्या 4 वर्षांपासून सारिकाचे एकाशी प्रेमसंबंध होते. याबाबत पती समाधान व सासू विमल यांना माहीत होते. त्या सारिकावर सतत संशय घेत होत्या. त्या एकमेकींशी बोलत नव्हत्या. 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शेखर यानं सारिकाला गावातील एका शेतात बोलावून घेतलं. विषारी औषध असलेली पाण्याची बाटली सारिकाला दिली. सारिकानं रात्री 8च्या सुमारास घरासमोरील कळशीतील पाण्यामध्ये विषारी औषध ओतलं. त्या कळशीतील पाणी सासूने एका तांब्यात घेतलं. थोडं पिताच त्यांना पाण्याची चव कळू लागली. ते पाणी पिवळसर दिसल्याने सासूने तांब्यातील पाणी तिचा मुलगा समाधानजवळ ठेवून गेल्या. जेवणानंतर तांब्यातील पाणी समाधानने पिले. यामुळे त्याला रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास उलट्या व त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. समाधानचा 16 जानेवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला.